सेशन्स असतात, कधी कधी दिवसभर इव्हेंट असतात, त्या दिवशी नाही जमत ना मग तुम्हाला तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचायला, हरकत नाही. सो फ्लेक्झिबिलिटी रखो और वीकली टार्गेट रखो. या आठवड्यात मी 5 लोकांना 7 लोकांना, आणि अचिवेबल ठेवा. म्हणजे सर तुम्ही म्हणणार रोज 10 लोकांना, एक पण करत नाही, अजिबात नाटक नको. रोज 10 लोकांना देतच नाहीत तुम्ही, आठवड्याला 10 ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. हा, कार्ड तुम्ही रोज 10 लोकांना देऊ शकता, पण कॉलवर नाही आणू शकत रोज 10 लोकांना. कार्ड 50 द्या, नो प्रॉब्लम, लेकिन एक टारगेट फिक्स करो. इस हफ्ते में मैं 10 लोगों को इन्वाइट करूंगा और कॉल पे लेके आऊंगा. मग त्याला डेली मध्ये कन्वर्ट करा. ज्या दिवशी इव्हेंट नाही त्या दिवशी आठवड्याचं आपल्याला माहित असतं, शुक्रवारी आहे का फॅक्च्युअल फ्राइडे, वेडनेसडेला आहे का ट्रेनिंग, है क्या ट्रेनिंग, तो ये हमें पता होता है. तो ये आपको थोड़ा डिवाइड करना है और इसके हिसाब से आपको कन्वर्टेड टू डे वाइज कन्वर्ट करना है, उसको फॉलो करना है. चला नेक्स्ट. मग त्यातून जे लोक येणार त्या लोकांची नाव आणि नंबर लिहिण्यासाठी एक डायरी आपल्याकडे पाहिजे, नोटबुक साधी. माझ्याकडे कशी सांगतो तुम्हाला, मी शिक्षक असल्यामुळे अशी आणली होती, दिसत नाही का, त्यात कॉलम सांगतो तुम्हाला. नाव, टाइम इन, साईन टाइम, म्हणजे 4 कॉलम आहेत एका नावाला, आणि 30 दिवसाचं आहे, किती दिवस प्रेझेंट, ऍबसेंट, रिमार्क. तिथं तुम्हाला काय करायचं, मी असं नाव लिहिलं, तिथं काय करायचं माहितीये, त्या व्यक्तीचं इन्व्हिटेशन दिलं, नंबर केला, नाव नंबर लिहायचंय, नाव नंबर लिहायचंय, लिहायचं फक्त. आता सध्या एवढं सांगतो, लिहायचं. आपको नंबर के साथ उसका नाम लिखना है, कहाँ का है वो लिखना है, अगर पॉसिबल है तो उसका बैकग्राउंड भी लिखना है वहां पे. ते का ते सांगतो तुम्हाला. कॉल करताना आपल्याला कळलं पाहिजे, आणि त्यांना विचारायचं, मी मॉर्निंग कॉल, रिमाइंड कॉल केला तर चालेल का, काही प्रॉब्लेम तर नाही ना, करू का, तुम्ही म्हटलं तर मी करतो. सो पूछ के करना है. नहीं तो अगर आप फीमेल वेलनेस कोच हो और अगर आप किसी जेंट्स को कार्ड दिया, उन्होंने नंबर दिया, उसको जरूरत है फिटनेस की, उसको जरूरत है हमारे कम्युनिटी की, ते म्हणणार करा मॅडम कॉल, काय हरकत नाही. कॉल केला मॅडम म्हणणार एवढ्या सकाळी कोणत्या बाईचा फोन आला, कसं काय, तो ऐसा होता है. तो सबसे पहले आपको वो क्लियर करना है. सो आपका नाम ट्रू कॉलर पे भी वेलनेस कोच, आपके नाम क्या, एक बार कर लो तो पता चलेगा, हा वेलनेस कोच आहे, ते सकाळीच करतात, मग त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही, नंतर ते सगळं क्लियर होतं. ओके, तो चलो. उसके बाद आप जिन लोगों का नाम लिखते हो उनका फॉलोअप करना है, उसके लिए अलग नोटबुक आपको करना है आजच. म्हणणार आता एवढ्या उशिरा कुठून आणू, वेअर देयर इज अ विल देयर इज अ वे, अगर इच्छा है तो कुछ भी हो सकता है. आजच्या दिवशी कागद करा, तो उद्या वहीला चिटकवा, नवीन आणू, पण सुरुवात करा. नहीं होगी तो कुछ नहीं होगा. और उनको फॉलोअप करना है. कैसे, नाव घेतलं, त्यांना रोज फॉलोअप करायचं, रोज रोज त्यांच्या, म्हणजे त्यांना जसं कम्फर्टेबल वाटेल तसं, उस हिसाब के आपको उनको रोज फॉलोअप करना है. काय वाटतं बघा, हा किती लोकांना आणणार, नंबर एक्सचेंज झाले, त्यांचे नाव लिहिले, नाव का लिहायचे, विसरून जातो आपण मोबाईल मध्ये, ते आयला नाव सेव्ह केले पण काय नाव होतं, स्वतःनीच कार्यक्रम होतो, वो ढूंढते मग म्हणतो जाऊ आता बघू द्या. सो वो होना नहीं चाहिए, इसलिए प्रॉपर आपको उसको लिख के लेना है. फिर फॉलोअप के लिए एक नोटबुक लेना है, उस पर भी नाम लिखना है. डे वाइज फोन केला का, रिप्लाय काय आला तिथं बारीक अक्षरात लिहिता येतं, त्याप्रमाणे तुम्ही कॉलम करू शकता. काही लोक म्हणतात सर मी 3 दिवसाने चालू करणार आहे, बरोबर तिसऱ्या दिवशी तुमचा कॉल गेला पाहिजे. सो इसके लिए फॉलोअप नोटबुक चाहिए. 3 दिवसांनी ना लगेच यायचं, आफ्टर 3 days तारीख लिहायची, 3 दिवसांनी किती तारीख आहे, त्या दिवशी परत आपला फॉलोअप झाला पाहिजे. परत ते म्हणणार सर अजून 2 दिवस मला लय काम आहे, मी नंतर करतो, परत लिहायचं 2 दिवस. असं म्हणायचं किती फोन करू, नाही म्हणते जाऊ द्या मोरते मी दुसरे आणतो, सॉरी दुसरे लाने हैं लेकिन उसको भी नहीं बोलना है, परत त्याला कॉल करायचा आहे. म्हणजे असं तुम्ही जेवढे लोकांना त्यांच्या बाबतीत करायचं, वो टाइम आपको देना ही, दॅट इज कॉल्ड असोसिएट. अजून उद्या कोणाला कॉल करायचंय त्याची यादी आताच लिहून ठेवायची. म्हणजे काही लोक म्हणणार ना 3 दिवसांनी, काही म्हणणार नक्की उद्या कॉल करा, काही म्हणणार 1 तारखेला, काही म्हणणार सोमवारी, काय म्हणणार सर एवढी आमोशा झाली ना, मग अशा प्रमाणे काय काय असतं.
सो हे आपको करना आहे. मग ती यादी लिहून ठेवायची. उद्या कोणाला कॉल करायचा आहे वो यादी आपके पास चाहिए. कल किसको कॉल करना है, किसको रिमाइंड वेकअप कॉल करना है, ये लिस्ट आपके पास होनी चाहिए. यस. उसके बाद म्हणजे तुम्ही फॉलो प्रॉपर घेऊ शकता, वेकअप कॉल चांगल्या प्रकारे करू शकता. उसके बाद उद्या जी जी कामं करायची म्हणजे फॉलोअप घ्यायचा आहे. उद्या मला हे सेशन इतके वाजता अटेंड करायचं आहे. उद्या मला यांच्या बॉडी अनालिसिस रिपोर्ट करायला जायचं आहे. उद्या इकडे मला इन्व्हिटेशन द्यायला जायचं आहे. उद्या मला या भागात कार्ड वाटायचे आहेत. उद्या मला फ्यूल ऑर्डर करायचं आहे. जे काय असेल व्हाट एवर इट मे बी, जो भी हो, कुछ भी हो सकता है, उसकी लिस्ट आपको आज करनी है. आज अभी सेशन खत्म होने के बाद. बघा काय फरक पडतोय. प्रायोरिटी वाइज जो सबसे इंपॉर्टेंट काम है उसको सबसे ऊपर लिखो, वो करना ही है 100%. उसके बाद उसके बाद उसके बाद जो ज्यादा इंपॉर्टेंट नहीं लेकिन करना जरूरी है उसको सबसे नीचे लिखो. प्रायोरिटी वाइज आपको लिस्ट बनानी और ज्यादा से ज्यादा 5 या 6 काम आपको लिखने. 8-10 लिहा, मग जे ते महत्वाचं आहे ते राहतं, नको ते काम आधी करतात, मग महत्वाचं राहून जातं. सो तो फिर गेस्ट नहीं बनते. यस. हे करायचंय तुम्हाला, ये आपको करना है. लिस्ट बना के प्रायोरिटी लिख के उसको सुबह कल करने की लिस्ट यादी, दोपहर में ये करना है, सुबह में ये करना है. और फॉलोअप के लिए मॉर्निंग में आपको समय देना है. दोपहरी 2 नंतर फॉलोअप नहीं करायचं. बहुत सारे लोग सोए हुए रहते क्योंकि वो नए होते, उनको नहीं पता है कैसे जीना है, क्या करना है. ते म्हणतात ये दुपारीच फोन करते तर सायलेंटच करा, नाही तर फ्लाइट मोडवर लावा. ऐसा होता है. तो जब मॉर्निंग में मूड अच्छा होता है बहुत सारे लोगों का, काम पे जाते हैं तो बोल सकते हैं, बात कर सकते हैं. तो मॉर्निंग के टाइम में आपको प्रॉपर फॉलोअप लेना है. यस. तो इतनी सारी चीजें हमें करनी. अजून सगळ्यात महत्वाचं, ये सारी चीजें करते हुए आपको आपके कोच को कंसल्ट करना है, आपके मेंटर्स को सुनना है. जो कोच और मेंटर कहते हैं उसको करना है. एक कोचची व्याख्या सांगतो तुम्हाला माझ्या दृष्टीने, बरं का, मी मानतो क्योंकि दिस इज माय पर्सनल ट्रेनिंग. डिस्क्लेमर है, मी कोच कोणाला मानतो, जिसने मुझे सिस्टम में, मतलब जिसने मुझे लाया है वो मेरा कोच नहीं होता है, वो मेरा स्पॉन्सर होता है. कुछ लोग ऐसे होते वो सिर्फ आपको स्पॉन्सरशिप देते और एक किट लेके निकल जाते, मग तुम्ही त्यांना फॉलो करणार का? नो. उसके बाद जो आपकी केयर करता है दैट पर्सन इज योर कोच, वो आपका कोच होता है. तो उसको कंसल्ट करना है और उसके जो ऊपर होते हैं जिसको आप मानते हो आपका मेंटर है. और मेंटर की ज्या पण व्यक्तीला तुम्ही आदर्श मानता, जो सगळे काम चांगले करतोय, ज्याला बरेच लोक आदर्श मानतात, ज्याचं काम खूप चांगलं आहे आणि ज्याला तुम्ही आइडियल पर्सन मानता, वो आपका कोच होता है. उसको बिंदास फॉलो करो. लेकिन कोच मेंटर को कंसल्ट करके फॉलो करना है. लेकिन क्योंकि उसका सिस्टम अलग है, आपका सिस्टम अलग है, लेकिन फाइनली वर्क एक ही. तो जो सुटेबल होता है वो आपको बताना है, करना है. ये हमारे काम है. ये काम एसोसिएट के. और एसोसिएट कौन होता है म्हणजे फक्त एसोसिएटलाच आहे का? नाही. एसोसिएट म्हणजे एसोसिएट, सुपरवाइजर, वर्ल्ड टीम, एक्टिव टीम, गेट टीम, मिल टीम, इतपर्यंत मला माहिती. इसके आगे मैं गया नहीं, इसलिए उसके आगे का क्या होता है मुझे पता नहीं. सुना है, लिखा है, जब बनूंगा तब बताऊंगा. आज तक मिलेनियर टीम के लेवल तक अगर आपको आना है तो ये सारी चीजें करनी है. हमेशा कोच की और मेंटॉर की रिस्पेक्ट करना है. 100% रिस्पेक्ट करायची. जर नाही केली तर तुम्ही कधीच त्यांच्या लेवलला जाऊ शकत नाही. गेलात तरी टिकू शकत नाहीत, म्हणजे टिकणारच नाही. सो रिस्पेक्ट योर कोच एंड मेंटर, योर सिस्टम. ये सारी चीजें आपको कोच को, मेंटर को और सिस्टम को फॉलो करनी. आता बरेच लोक सांगतात, शेवटचं सांगतो, माझा 1 महिन्याचा माय फर्स्ट रिझल्ट सांगतात ना, असे सांगतात का? दिस इज माय फर्स्ट रिझल्ट, म्हणजे हा माझा पहिल्या महिन्याचा रिझल्ट आहे.
सो युअर फर्स्ट मंथ रिझल्ट मस्ट बी रिमेन युअर फर्स्ट मंथ रिझल्ट. म्हणजे तुमचा पहिल्या महिन्याचा रिझल्ट तो पहिल्याच महिन्याचा राहिला पाहिजे शेवटपर्यंत. का माहिती? प्रत्येक महिन्यात रिझल्ट तुमचा बेटर झाला पाहिजे. नाही तर पहिल्याच महिन्याचा रिझल्ट दाखवताना आता वजन वाढले, दिस इज माय फर्स्ट मंथ रिजल्ट, आता 5 किलो वाढले. सिर्फ वो लेडीज को अलाउड है जब वो प्रेग्नेंट होती है तब, या कुछ ऑपरेशन वगैरह फिजिकल इश्यूज होते हैं तब उनको अलाउड है. बाकी किसी को फिजिकल इश्यूज अगर नहीं है आपके पास, तो आपको अलाउड नाही आहे की मी वजन कमी केलं, जबरदस्त रिझल्ट आला, नंतर थोडा मी शिथिल झालो, परत वजन वाढलं, परत कमी केलं. गलत गलत. कमी केलं वाढलं, आपको मेंटेन रखना है. वाढू देऊ नका ना, बढ़ने नहीं, वो आपके हाथ में. कम किसने किया? आपने. फिर बढ़ाया किसने? आपने. फिर कम किसने किया? आपने. मधली प्रोसेस करायची काय गरज आहे का? नाही ते जरा चुकलंच. मी जरा कम्फर्ट झोन मध्ये गेलो. सो कम आउट फ्रॉम युअर कम्फर्ट झोन. कम्फर्ट झोनच्या बाहेर या. मला एक सांगा आता चॅट बॉक्स मध्ये, तुम्ही इथे कशाला आलेला आहात? फिजिकल फिटनेस. पण आताच ट्रेनिंग फक्त फिटनेस साठी नाहीये, पैसे मिळतात म्हणून तुम्ही ऐकतात. खरं आहे का नाही? हाँ, हेल्थ के लिए आए हैं मालूम है, लेकिन हर एक बंदा हेल्थ के लिए आता है. या कॉलवर असं एकही नाही रिझल्ट आला नाही म्हणून मी आलोय. पहिले रिझल्ट आया, बाद में हेल्थ की ओर आए. लेकिन हेल्थ वेल्थ मिलती है आपको, एक गोष्ट मान्य करावीच लागेल माझ्या दृष्टीने. आपण काही लोक म्हणतात पैसे बिचे काही नको आपल्याला. सो जो चीज हमारे पास नहीं होती उसके लिए हम कहीं ना कहीं जाते, कहीं ना कहीं ढूंढते, कुछ ना कुछ ढूंढते. तुमच्याकडे आरोग्य नव्हते म्हणून इथं आलात, असतं तर अजिबात आले नसते. पैसे तुमच्याकडे नाहीत म्हणून इथे आलात, काय म्हणणार लई आहेत, त्याच्यात तुम्ही पाहिजे तेवढे समाधानी नाहीत म्हणून इथे काम करताय. म्हणजे हाव नाहीये, हाव नसावी, पण पैसे कमवणं आपलं काम आहे. म्हणजे प्रॉपर्टी, संपत्ती, पुरुषार्थ येतो, कमवलेच पाहिजे. सो जो चीज हमारे पास नहीं होती उसके लिए हम कहीं ना कहीं जाते. तुम्ही जर लांबून 150 किलोमीटर जाऊन वेलनेस कोर्स ट्रेनिंग अटेंड करताय, लाइफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी ट्रेनिंग अटेंड करताय, बीएस अटेंड करताय, सुपरवायझर स्कूल अटेंड करताय, तर 100% जी गोष्ट तुम्हाला येत नाही, माहित नाही किंवा अजून पाहिजे त्याच्यासाठीच येत आहे, विनाकारण जात नाहीत. और एक बात बता के मैं रुकने वाला हूं. मैं बहुत बार बोलता हूं, फेल कौन होता है? जिसे सब कुछ आता है वो जिंदगी में फेल होता है. ज्याला सगळं येतं तो जीवनात यशस्वी होत नाही, तो अयशस्वी होतो. कसं काय? सगळं येतंय म्हटल्यावर काय करणारच नाही ना, पुढे शिकणारच नाही तो. त्याला काही सांगितलं तर मला माहिती आहे सगळं, मुझे पता है. एक बार जो कहता है ना मुझे सब पता है, उसकी लाइफस्टाइल चेक करो, उसका बैंक बैलेंस चेक करो. बँकेत रुपया नसतो, लाइफस्टाइल भी नाही, आणि म्हणते मला सगळं माहिती. सब कुछ पता है तो फिर बेटर क्यों नहीं बना? बच्चों के मतलब वो सारे ख्वाब क्यों नहीं पूरे हो रहे, फैमिली के क्यों नहीं हो रहे, अगर आपको सब पता है तो. सो सब किसी को पता नहीं होता है. यस. सो आपको सीखना है, कोच को, मेंटर को फॉलो करना है, रिस्पेक्ट करना है, और जो चीजें मैंने आप बताई वो आप करके देखो क्या क्या आप कर सकते हो. ओके. सो थैंक यू सो मच. मेरी तरफ से आज इतना ही था. बैक टू मास्टर ऑफ सेरेमनी मिस्टर बबन ढाकने सर, वो प्रमोशन करेंगे 28 तारीख की जो इवेंट है उनके. थैंक यू सो मच. येस, थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. आपण जोरदार क्लॅपिंग करायचं. येस, टुडेज येस गेस्ट स्पीकर संदीप खेडकर सर. अमेझिंग, अमेझिंग, फॅन्टास्टिक, अनबिलिव्हेबल ट्रेनिंग. खूप सुंदर असे पॉइंट. फर्स्ट सरांनी सांगितलं कोच कोणाला म्हणायचं. येस, कोच म्हणजे काय आणि त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय. खूप महत्वाचं शिक्षण होतं सरांनी घेतलेलं. आणि खूप वेळा काही काम आपल्याला आपण करत नाही, नेमकी प्रायोरिटी कशाला द्यायची हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण जे काही ठरवणार आहोत, आपण जे काही प्लॅनिंग करणार आहोत ते अचिव्हेबल असलं पाहिजे. ते पण सरांनी खूप छान सांगितलं. आणि तुम्ही प्रायोरिटी द्या कोणत्या चांगल्या महत्वाच्या कामाला.
आणि त्याची टू डू लिस्ट आपल्याकडे असली पाहिजे. आणि सरांनी सांगितलं की बऱ्याच वेळा आपण हे फक्त ऐकतो ट्रेनिंग मध्ये, पण आपण रिअल मध्ये करत नाही. तर जी काम आजपर्यंत आपण ट्रेनिंग मध्ये ऐकून केली नाहीत, येस कोणी येस प्लीज कोणी शेअर नाही करायचंय.